श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान काल काय ऐकलं होतं? नरकाने स्वर्ग आणि त्याचे घोळ. मग कुठे जायचं? आता आपल्या कर्मावरून नाही, तो नव्हता, मी नव्हतो. उत्तम समजलं त्या लोकांनी, एकदम उत्तम. उत्तम समजलं. आणि दान पण होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. आज मध्येच नारदांचं आगमन झालं. पार्वतीला भगवान शंकर प्रश्न करतात आणि पार्वती परत भगवान शंकराला प्रश्न करते आणि भगवान शंकर पार्वतीला सांगतात की आता तू माझा विवेचन करून सांग, कारण मी सगळे धर्म सांगितले, आता श्री धर्म तू सांग, कारण मला श्री धर्म सांगायचा नाही. नारद म्हणाले, भगवान शंकर आणि पार्वती हे दोन्ही बसले असताना भगवान शंकर म्हणाले, पार्वती तुझ्या मुखातून काही मला ऐकायची इच्छा आहे, कारण तू अनुकूल स्त्री आहे, तू देवी रूप आहे, तू भूत आणि भविष्य जाणणारी आहे, धर्मवेत्यांना ज्ञान देणारी आहे आणि तू स्वतः धर्माचं आचरण केलेलं आहे, म्हणून तुझ्या मुखातून श्री धर्म मला ऐकायचा. कारण तुझं बल आणि पराक्रम हे समान आहे. कारण स्त्री जन्मामध्ये पुरुषापेक्षा बल जास्त असतं आणि ते बल आणि पराक्रमही करून दाखवतात. केव्हा केव्हा स्त्रिया आपल्या शक्तीपेक्षा किंवा स्त्री जन्मापेक्षाही अघटित असं काम करून दाखवतात आणि आपण आश्चर्यचकित पडून जातो. आम्हाला वाटत नव्हतं की एकामी आमची पोरगी करून जाईल, सून करून जाईल, मुलगी करून जाईल, पण तिने कमाल केली असं आपल्या मुखातून निघतं. म्हणजे त्यांच्यात बल पण आहे आणि पराक्रमाची प्रवृत्ती पण आहे. बरेच पुरुष असतात पण त्यांच्यात पराक्रमाची एक एनर्जी नसते आणि काही लोक आपल्या शक्तीच्या पेक्षा पराक्रम केव्हा केव्हा जास्त करून दाखवतात. म्हणून हे पार्वती तू जगतामध्ये प्रामाणिक मानलेली आहे, विशेषतः तू लाभदायक आहे, म्हणून सगळ्या सनातन स्त्रियांना तू प्रज्वलित करणारी आहे आणि सगळ्या सनातन स्त्रिया तुझी पूजा करतात. तू पूजेस योग्य आहे. आपण सुद्धा म्हणतो ना, तुमच्या कामाला आमचा सलाम आहे. कारण कर्तव्य असं आहे की त्या मोठ्या माणसाला सुद्धा झुकवून देतो. म्हणून माणसाने कर्तव्यात कमी पडू नाही. आता कर्तव्य दोन ठिकाणी करावं लागतं, सुखाला आणि दुःखाला. सुखाला कर्तव्याची किंमत कमी आहे, पण दुःखाला कर्तव्याची किंमत जास्त आहे. पार्वती म्हणाली, भगवान आपण संपूर्ण भूतांचे स्वामी आहात, ते भूत नाही, म्हणजे त्यांचे जे भूतगण आहे ते नाही, हे जीव मात्र जे भूत आहे त्यांचे स्वामी आहात. आपल्या प्रवाहाने आणि आपल्या याच्याने माझी वाक शक्तीची प्रतिभा चालते. आपल्या जी वाणी आहे या वाणीची शक्ती शंकराची आहे.
म्हणून शंकराचार्य शब्द आहे. म्हणून ज्यांना बोलता येत नसेल, बोबडं बोलत असतील, ज्यांना चांगलं बोलता येत नाही, त्यांनी शंकराची आराधना करायची. वाक् शब्द. तर पार्वती म्हणजे तुमची तपश्चर्या केली म्हणून माझी वाक् शक्ती चांगली आहे. शंकर म्हणजे ज्ञान. ज्ञानाशिवाय माणसाला बोलता नाही. म्हणून ते म्हणतात आपण जे प्रश्न विचारणार आहात त्या प्रश्नाचं उत्तर सगळे तीर्थ मला येऊन स्पर्श करतील आणि मग मी देईन असं म्हटल्यावर सगळ्या नद्या प्रकट झाल्या. आईसाहेबांच्या समोर, पार्वती समोर. आणि प्रगट झाल्यानंतर भगवान शंकर आसनावर बसलेले, पार्वती समोर बसले. पार्वतीच्या बरोबर सगळ्या नद्या प्रगट झाल्या श्री रूपाला. आणि मी सगळ्या नद्यांना, सगळ्या तीर्थांचं जलाला स्पर्श करून तुमच्या सेवेमध्ये उपस्थित राहील. आता या स्त्रिया कोण कोण आहे हे तुम्हाला सांगते. मला स्त्री धर्माचं वर्णन करायचं आहे, पण स्त्रीनुसार मी करेन. या सरिता ज्या आहेत यांचा सन्मान मला करायचा आहे. सगळ्या नद्यांमध्ये पवित्र नदी सरस्वती आहे. ती नदी सगळ्या नद्यांमध्ये उत्तम आहे, सरस्वती. आणि म्हणून ती गुप्त आहे. तिचा प्रादुर्भाव जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून विद्वान माणसं मंगलाचरण करत असताना सरस्वतीचं स्तवन करतात. आपल्याकडे सुरुवातीपासूनच आपल्याला सामोपचाराने सांगितलं आहे की केव्हा सरस्वतीचं वर्णन करावं. या कुंडे ऋतुसारहान जवला किंवा गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती पंचैतान सस्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. म्हणजे जसं माऊलीनं सांगितलं आहे, तुम्ही हरी उच्चारण केलं की चारी वेद तुम्हाला मदत करतील. म्हणजे त्याच्यामधलं ज्ञान तुमच्या तोंडात सहज येईल. वेदशास्त्र उभारी काय प्रमाण दिलं. मग हे महत्वाचं आहे. मला काल तिथे मी लगेच हात काढून ठेवला. तर एकाने मला कीर्तन म्हणून हात काढ. अरे ती त्या संतांची गादी आहे. त्या संतांच्या गादीमुळे आपल्या वेळात हात टाकतो. तो मिरवण्याचा काही अर्थ नाही. झाला ना सत्कार. एवढे झाड पडले पाहिजे असं गळ्यात असं काही तुम्हाला तर चांगला अनुभव आहे की किती हार पडतं आमच्या गळ्यात, तुमच्या गावात गळ्यात पण पडत. चाललं बोलू ना पार्टीशन मानतात बा. तर हे लक्षात आलं. आता मोठा समारंभ असला म्हणजे ते बुके लगेच द्यायचे, दुसऱ्याला द्यायचे का, तर विनाकारण पडून राहतात नंतर. म्हणून त्याच्यात काही त्याचा अपमान नाही, फक्त एक सन्मान आहे. एक सन्मान आहे. म्हणून ही सरस्वती उत्तम आहे. ही सरस्वती समुद्राला मिळते. शिवाय विपाशा, विस्तारता, चंद्रभागा, इरावती, शतद्रुदा, देवका, सिंधू, कौशकी, गौतमी, म्हणजे गोदावरी ह्या विराजमान आहे. या समस्त सरिता श्रेष्ठ आहे आणि यांचं तीर्थदल हे श्रेष्ठ आहे. देवनदी गंगा ही सुद्धा आकाशातून भूमीवर आली आहे. महादेव, मी पार्वती श्रीधर्माचं कुशल ज्ञान गंगेकडून घेते म्हणजे ते शुद्ध राहील. पहिला मान दिला सरस्वतीला आणि दुसरा मान दिला गंगेला. मी जे ज्ञान सांगेल ते गंगा जला इतकं शुद्ध राहील. आईसाहेब सांगते पार्वती, काल संध्याकाळी मुंबईचे श्रोते आले होते. दोन अपरिचित होते. मी संध्याकाळी तर म्हटलं बा आता काही सांगायची वेळ नाही, मी याला बसलोय, तुम्ही काही प्रश्न विचारायला आले असेल तर उद्या.
म्हणे आम्ही प्रश्न विचारणार नाही, श्रोते आहे आणि मुंबईला आलो आहे. आम्ही या गावाशी परिचित नाही, पण या गावात लग्नाला आलो. पण आम्ही दुसऱ्याच्या घरी मोबाईलवर तुमचं प्रवचन ऐकलं. त्या दिवसापासून 8 वर्षापासून रेग्युलर प्रवचन ऐकणार आहे. ते आता ऐकत असते. तर आम्हाला ती दक्षिणा समर्पण करायची म्हणून आम्ही आलो. योगायोगाने जळगावला लग्न निघालं म्हणून आम्हाला दर्शन घडलं नाही. तिच्या मोबाईलवर दर्शन घ्यावं लागलं. म्हणजे वाङ्मयाची आणि ज्ञानाची केवढी प्रभाव शक्ती आहे. मंदिराचं दर्शन झालं, मंदिराचा परिसर करायला आम्ही त्याच वेळेला ठरवलं होतं. सगळं रिकामपण करून जळगावला लग्नाला जायचं. म्हणजे मुख्य हेतू काय? राम मंदिर. असं परिचित माणसाचं लग्न आहे. म्हणजे जास्ती काही आमचं स्नेह होता असं नाही. आम्ही आल्यामुळे त्याला खूपच आनंद झाला, ही गोष्ट वेगळी. पण आमचं ध्येय काय होतं? राम मंदिर कोणतं आहे का, काय चालतं तिथे, कसं मंदिर आहे. तर आम्ही सगळ्या मंदिराचे फोटो काढले होते. पहा, म्हणजे श्रवणाची जी जिज्ञासा आहे ती माणसाला कुठे घेऊन जाते. बरं, दोन्ही सदन होते. सदन माणूस काय म्हणणार असेल म्हणजे कंटाळा करो. साधारण मनुष्य हा प्रेमानं आणि भक्तीने येऊन जातो. सदन मनुष्याजवळ प्रेम आणि भक्तीचा थोडा अभाव असतो. कारण ती जी रजोगुणाने आलेली संपत्ती आहे ना, ती बुद्धीला लवकर वळू देत नाही. रजोगुणाने आलेली संपत्ती आपल्या बुद्धीला लवकर वळू देत नाही. कर्तव्यनिष्ठ आलेली संपत्ती कुठेही आपला गुण प्रभाव दाखवतो. आणि तमोगुणाचा तर प्रश्नच नाही. तमोगुणाचा प्रश्न नाही. आता परवानगी जाताना मी त्या फुलावाल्याला म्हटले 50 रुपये घे, काही करून या आंधळ्या माणसाला. कारण त्याचा बाप इतका तळमळत आलेला होता. आंधळ मुलगा शिवाजीनगरमधून काठीवर निघाला होतो, राम मंदिरात चाललो. ते वडील आले तरी तो इथे आले ना. त्या म्हाताऱ्याची इतकी तळमळ व्हायची, मला वाईट वाटतं की अंधपुत्र असल्यावर सुद्धा माणूस इतका तळमळतो. म्हणून मी 12 वाजता जाताना त्याला बाहेर बसवलं. त्याला म्हटलं तू घरी बोलला आणि याला सांगितलं हे 50 रुपये घे आणि त्याला बोल. कारण तो आंधळा आहे. तो तर आंधळाच आहे, पण तो बाप तळमळतो आहे. कारण की तळमळ मोठी वाईट असते. कुठे पडला, झडला, फ्रॅक्चर झालं, काय त्याला उपलब्धी झाली. रामाला पाहायला शिवाजीनगरमधून निघाला, पण पायी आला. बाप त्याच्या मागे धापा टाकत. तर ही जी संपत्ती आहे तमोगुणात्मक, ही उद्वेग करते. संतती सुद्धा तमोगुणात्मक आई वडिलांना उद्वेग करते. राजसी संपत्ती विकत घ्यायला पाहिजे. घ्या पाहिजे. सात्विक संपत्ती म्हणता बाबा काही पडलं तर मला सांगा, मी पोटात पोट टाकून आणून देईल तुम्हाला, पण तुम्ही जास्त तत्त करू असं म्हणणारे संत आहे. जा तिकडे एकदा तर काळ करा. संतती आणि संपत्ती याच्यामध्ये सन्मती नाही. सन्मती नसली तर ती संतती नाही आणि ती संपत्ती नाही. बरेच लोक औषध सुद्धा घ्यायला नाही म्हणतात, काय एवढा खर्च करत. अरे ती संपत्तीचा शरीराकरता उपयोग होऊ द्या. जर तुझ्या शरीराकरता उपयोग नसेल तर ती ना भोग लक्ष्मी ना काही जीव गेली लक्ष्मी आहे. म्हणून समको सन्मती दे भगवान रघुपती राघव राजा. म्हणून त्या रामाला हीच प्रार्थना करायची की आम्हाला सन्मती दे. आपण काय म्हणतो, संपत्ती दे. सन्मती असली म्हणजे असलेल्या परिस्थितीमध्ये शांत राहता येतं. सन्मती नसली तर परिस्थिती कशी असली तरी शांती लाभत नाही. म्हणून पार्वती म्हणाली, याविषयी मी श्रीधर्माचा प्रश्न सांगते, तुम्ही ऐका.
पार्वतीनं परमपवित्र कल्याण करणाऱ्या सरस्वती नदीला आणि गंगेला वंदन करून हो आईसाहेब वंदन करताय. आपल्या एक श्रोत्यानं तुम्ही म्हणे आईसाहेब शब्द वापरतात त्यामुळे तो गोड वाटतो. पण पार्वतीला आई नाही म्हणायचं, लक्ष्मीला आई म्हणायचं, सरस्वतीला आई म्हणायचं, तर कोणाला म्हणायचं. हे आपल्याला जन्म देणारी आई चालली जाते, पण या तिन्हीच्या तिन्ही आपल्याबरोबर कायम राहतात. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. अंतकाली ती चिता रूपाने मांडीवर घेते. आणखी काय पाहिजे. ती आई नाही तर काय. एवढा देह चिता रूपाने ती मांडीवर घेते, ती आईच आहे. शिवाजीराजे सुद्धा मा साहेब म्हणायचे आईला अध्यक्ष आणि भवानीला. राजांची बुद्धी फारच परम होती. ही देवनदी गंगा सन्मानित आहे. ही बुद्धीला संपन्न करणारी आहे. श्रीधर्म जाणणाऱ्यालाचं पाप भय दूर होतं आणि परम पवित्र धर्माचं कुशल विनयशील ज्ञान येतं. जो गंगेला स्मरून ज्ञान सांगेल किंवा ऐकेल त्याचं ज्ञान अत्यंत विनयशील असतं. म्हणजे ते बुद्धीला, मनाला आणि चित्ताला चिटकतं, विचारातून जात नाही ती. म्हणून गंगाजी हसल्या आणि उमादेवी बोलायला लागली धर्माचं रहस्य जगाला सांगण्याकरता. जगात पूजनीय असलेली पार्वती गंगेला मोठापणा देऊन ज्ञान सांगायला लागली. मनुष्यानं विलक्षण प्रौढतेमध्ये जाऊ नये, कारण बुद्धी ही अहंकारात केव्हा जाईल याचा भरोसा नाही. माझ्यासारखा सांगणारा कोणी नाही, गेले अहंकारात. माझ्यासारखा सज्जन कोणी नाही, गेले अहंकारात. नाथ महाराजांच्या मुलाने नाथांना एक शब्द वापरला, काल रात्री सांगितला की महाराज तुम्ही हे अन्न दुसऱ्याला वाटून दिलं, श्राद्धामध्ये भंग केला, तुम्हाला एवढंही ज्ञान नाही, माझा जन्म झाल्यावर तुम्ही मरून का गेले नाही असा अपशब्द बोललाय. नाथ काहीच रागवले नाही. गंगेवर गेले, स्नान केले, पुन्हा स्वयंपाक केला आणि पितरांना प्रार्थना केली की सगळे चोकले आहे, मी जर अधर्म केला असेल तर मला शिक्षा द्या आणि धर्म केला असेल तर तू प्रगट व्हा. तर तिन्ही पितर प्रगट झाले. आणि मग गावातले लोक ते कसा श्राद्ध करतो पाहू म्हणून पाहायला लागले. तर त्यांनी पाहिलं की प्रत्यक्ष आपल्या बरोबरीचे पानावर बसले आणि ते इतरच मंत्र म्हणताय, कारण ते ब्राह्मण होते. आणि तो आवाज ऐकला आणि त्यांनी पाहिलं, अरे हातावर पिंड देत आहे आणि सगळं जेवत आहे. हरिपंडित चालला गेला होता गंगेवर, त्याला ते बापाचा अपमान केल्यामुळे पुण्य पुरुष दिसले. आजही तुम्ही जर श्राद्ध केलं आणि तुम्ही भक्तिवान असाल तर एक तर वडिलांच्या श्राद्धाच्या आधी दर्शन होतं किंवा श्राद्ध झाल्यावर दर्शन होतं स्वप्नात, असा नियम आहे. दर्शन होतं, पितर दर्शन देतात. म्हणून एक शब्द आहे, आम्ही श्राद्ध झाल्यानंतर यजमानाला आशीर्वाद देतो, पितृप्रसादात धनकनाने समृद्धरस्तु. पितरांच्या प्रसादानं माणसाला धन आणि कण म्हणजे संतती, धन म्हणजे द्रव्य, हे मिळतं. देवप्रसादेनं नाही आहे. गंगाजीचं वर्णन केल्यामुळं, पार्वतीने गंगेचं प्रशंसा केल्यामुळे श्रीधर्माचं ज्ञान पार्वती विधिवत सांगू लागली. पार्वती म्हणाली, भगवान शंकरा, आपल्याला मला असं सांगता येणार नाही की तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पण किती सावध आहे आईसाहेब. कारण पतीला बोलायचं ना, समजा मी बसलेलो असतो तुम्ही काही दादा तुम्ही लक्षपूर्वक ऐका असं तुम्ही आज्ञा नसाल तर बोलून द्याल, पण तसं तुम्ही बोललं नाही. आमचं लक्ष कुठे आहे हे आम्हाला माहिती आहे. कारण एका वेळा 4-4 कामं करावं लागतं आमच्यासारख्या.
यालाही उत्तर द्यावं लागतं, त्यालाही उत्तर द्यावं लागतं, त्यालाही उत्तर द्यावं लागतं. याचं कारण असं की ज्ञानी माणसं हे चतुर असतात आणि चतुर्वेदी असतात आणि त्रिपाठी असतात. ते एक गोष्ट 3-3 वेळा करून टाकतात. आपल्याला ते जमत नाही सर्वसाधारण माणसाला. म्हणून विवाह समयी कन्या आपला भाऊ आणि पिता यांच्याकडून विवाह करून येते. एखाद्या वडील नसतील तर भाऊ करतो. श्री धर्माचा उपदेश भाऊ पण करतो आणि वडील पण करतात. अग्नी समीप पतीचं सहधर्मचारणी बनते श्री. अग्नीच्या समोर तिचा स्वभावाची आचरणाची सगळी स्थिती तिथे गुप्त असते. तिला काहीच माहीत नसतं आपल्याला काय सुख मिळणार आहे, आपल्याला काय आचरण करणार आहे. पण त्या विवाहाचा प्रसंग झाला की ते सुख, ते विचार तिच्यात आपोआप प्रगट होते. ते विचार आपोआप प्रगट होऊन जातात. पण तुम्ही काही बोलू म्हणता ना की मला 4 चौघाच्या घरातच द्या, आजही म्हणतात. ते म्हणता नाही, एकट्या घरात देऊ नका. आणि एखादी मुलगी म्हणते नाही, त्याचं कारण आहे ना, ज्या ज्या गुणाच्या प्रभावी आहे त्या फक्त भोगप्रधान आहे. आणि हिच्या ज्या गुणप्रधान आहे की मला 4 चौघात द्या, सेवा आणि भोग दोन्हींचं मिश्रण आहे. म्हणून प्रातिपत्य धर्मामध्ये सेवा धर्म महत्वाचा आहे. जर स्त्रीकडून सेवा नाही झाली तो उपयोग नाही. पण एखादी सून असते, तिला छोटी नणंद म्हणते वहिनी माझं पुस्तक द्या, थांबा तुमच्या भावाला पाणी देते मग पुस्तक देते, तेवढं साधारण म्हणून माझं औषध नाही, हो त्यांना चहा देते मग तू जाऊ. की प्रत्येक वेळेला नवऱ्याला मध्ये घालून सगळ्यांचं करत, कारण तिचा सेवा धर्मपती आहे. पण ते देताना त्यांना देते मग तुम्हाला देते, त्यांना देते मग तुम्हाला देते. आता अशी पण असते याला हाताना किती देव लावलाय अशी असते. आता कशी असते ते पहा. असं आहे. म्हणून स्त्री धर्म हा सेवा धर्म आहे. कारण मुलांची, पतीची, सासऱ्याची, सासूची, सगळ्यांची, आणि सगळ्यांना अशी इच्छा असते की नवीन सुनेच्या हातात मिळालं पाहिजे, तिच्या हातात जेवलं पाहिजे, ती कशी काय करते. म्हणून तिला ॲक्टिव्हिटी जास्त करावी लागते. आणि काही स्त्रिया बरोबर पुरे पडतात, बरं अपुरे पडत नाही. आता त्यांना काही नाहीच, त्यांना काहीच जमत नाही. माझा जीव घेता का अनुभव पा. कारण तो सेवा धर्म करून घेतो. म्हणून कोणता धर्म स्वीकारला पाहिजे? सेवा. नाही तर मग काय, उठणं बी जड होतं, बसणं बी जड होतं, खाल्लेलं बी पचत देव खाऊ देत नाही. कसं काय खाऊ देईल तो? मग त्यामध्ये पती असा पाहिजे की अरे हिला सगळ्यांचं करावं लागतं, मग त्याने आपलं आपलं केलं नाही. किंवा तुम्हाला आता काय करायचं गेलं ते अवसर बार नाही. ज्या वयामध्ये जी स्थिती असते तर तो म्हणतो तू त्यांचं पाहू घे, मी माझं करून घेईल, तू कर त्यांचं. तो चाणाक्ष भगवान शंकर, तुम्ही जसं माझ्याकडून करून घेतलं, लगेच पार्वतीने शंकराला मोठेपणा दिला. तुम्ही करून घेतलं, तुझी करता करविता सर्व काही तुझी सत्ता. सगळ्या ठिकाणी ईश्वराची सत्ता आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत. पहा तुम्ही 6 महिन्यापूर्वी सकाळी जर बोललं झालं, जगन्नाथाचा झेंडा गरुडाने असा दक्षिणेकडे नेला होता. त्याच्यावर खूप चर्चा झाली. त्याच वेळा सांगितलं होतं की महायुद्ध होईल, पडून गेलं.
काय पक्षी आहे त्याला काय वाटतं बोलेला जुलेला ईश्वरी शक्तीचं चिन्ह आहे. पक्षी रात्री ओरडत नाही, ओरडत नाही. भयकारक वातावरण आहे. हे लक्षात ठेवा. वातावरणामध्ये प्रकृतीमध्ये जेव्हा दोष येतात तेव्हा या जीवांना सुद्धा कळत नाही तर ते सूर्यास्त झालं की आणि उदय झाला की लगेच चलित होतात. म्हणून पार्वती म्हणाली महाराज पती सुख पतीशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. म्हणून स्त्रीचं मन हे पती सेवेमधलं स्वामित्वामध्ये केलं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे. श्री धर्माचं आचरण मनमानी करायचं नाही. कोणाची तरी आज्ञा घेऊन आचरण. जी साध्वी स्त्री आहे ती स्वामीला देवतुल्य समजते. हे धर्मपरायण आहे. धर्माचं बल जे आहे ते सगळ्यांच्या भाग्यात नसते. जो पतिदेव आहे त्याची सेवा आणि त्याच्या आप्तांची सेवा हीच दिनचर्या स्त्रीला समजली पाहिजे. आपली दिनचर्या काय आहे? ही सेवा. पण मी काही सेवा नोकरीहून जरी येताना तरी भरभर येतात. थकलेले असले तरी भरभर येतात. बघा त्यांच्या डोक्यात काय असते, आता घरी गेल्यावर काय काय करायचं आहे. ते जाताना भाजी विसरतच नाही. एवढं चिरलेली घेऊन येतील, 2 पैसे देऊन चिरलेली घेऊन. कारण पुढच्या सेवेला मनुष्य तत्पर होतो. मग काही काय अशा बसल्यानं वच्छला कापू एवढं थकून आली तरी लगेच लागली तू कामाला. काय खाते? काही नाही खाते, सेवा धरते. ही सगळं खाते पण बसून राहते. तत्पर राहा. तत्पर सेवेमध्ये तत्पर. जसा घोडा तत्पर असतो तो गजड्यासारखा कधी करत नाही. गजडा तत्पर राहत नाही. धर्माचं फल उत्तम आहे. उत्तम व्रताचं पालन केल्याने उत्तम पुत्राची प्राप्ती. स्त्रीने स्वधर्माचं पालन केलं की त्याला उत्तम पुत्र. म्हणून स्वामीच्या मुखाचं नेहमी आणि पुत्राच्या मुखाचं, दोनच मुखाचं जिच्या दृष्टीमध्ये प्रेम आहे. आता तर सगळ्यांपेक्षा मोबाईल मध्ये प्रेम. इतके मग्न होऊन जातात त्यांना की माणूस आला तरी दिसत नाही. केव्हा आले तुम्ही? तत्पर आस लागते. आणखी मग बोलणे करून देऊ आम्ही येतोय म्हणून म्हणजे काय करायचं, घरी जायचं बोलते आलं घरी येतोय म्हणजे तुम्ही सगळे जे बेसावध होते तर सावध होऊन असं म्हणायचं नाही. घरातल्या पुरुषाला फोन करून का नाही आले. हे महाजनच्या भावाला तो बोलला प्रमोद महाजन फोन करून का आला नाही, त्याने गोळी घालून दिलं लगेच 1 मिनिटामध्ये. भाऊ आलाय, भाऊ फोन करून का सांगेल. पुतण्यांनी फोन करून काय यायला पाहिजे. ही काय पद्धत झाली आहे. काकू येते, काकू मला भूक लागली, आधी सांगितलं नाही. परवा मागे पाळ गेलं भागवत सांगितलं ना, सहज बोललो नाही. मला माहित नव्हतं की खेडे इतके बिघडले. तर म्हटलं इकडचे बिघडले ते इकडचे बिघडले. भुसावळला गेलो तेव्हा तेही लोक म्हणे दादा तसं काही राहिलं नाही. आता आम्ही खेडवून आलो म्हणे, हनुमान चालीसा ऐकायला बसलोय. तुमच्या सोन्याचा फोन आला की मी पोळ्या करून ठेवून भाजी भुसावळमधून घेऊन या. तो पाळ देवाला म्हणे तुमच्या सोन्याचा फोन आला की पाळ घेऊन भाजी घेऊन या. ते बी करायला तयार नाही म्हणे.
काळजी घेऊन या. दोन्ही गावात उदाहरणे, डावा हात उजवा हात, दोन्ही हात असे गुच्छ निघाले माझे. कारण सेवा धर्मच संपला. सेवा करायचा वेळ धर्म आहे की मागून घ्या, कोण कधी मोठा आहे ना येतच नाही ना. साचे निघाले, पांढरे निघाले, सगळं निघाले. परवा त्यांना सेवायची खीरचा दोष सांगितला तेव्हा कळालं, कारण त्याच्यात मीठ असतं म्हणून सेवायची खीर देवाला नैवेद्याला नाही चालणार. खिरीमध्ये मीठ नाही चालत, शेवायमध्ये मीठ आहे. बरेच लोक तांदळाची शेवायची करतात, देवाच्या नैवेद्यात ठेवून देतात. मीठ आणि दूध विष होतं. म्हणून दह्यामध्ये मीठ घालण्यापेक्षा साखरच घातली पाहिजे. मिठाने खोकला जबर धरतो. गुळ घाला, साखर घाला, पण मीठ नाही घालत. काही लोक घालत नाही, मीठ घालतात, तो खोकला जोर धरतो. कारण आंबट आणि क्षार एकत्र होतं. फक्त लोणचं कसं आहे, नैवेद्याला चालत नाही, ते कोणतंच लोणचं चालत नाही. म्हणून लोक केलं की बरणीची बरणी देवा कुठे ठेवून देतात. श्री साधवी धर्मचारणी पाहिजे, पती पत्नीचं रहस्य एक पाहिजे, आणि मंगलमय दाम्पत्य हे जगाला लक्ष्मी नारायण आहे. आता इथे बघा सांगा, लक्ष्मी नारायण शब्द वापरलाय, पार्वती शंकर का नाही वापरला? तर पार्वती शंकर हे दोन्ही तपी आहे. म्हणून कोणी मुंबईला आले की लक्ष्मीनारायण म्हणतात, पार्वती शंकर नाही म्हणत. शंकर पार्वती शब्द आहे, पार्वती शंकर नाही, पण लक्ष्मीनारायण शब्द आहे. शब्दामध्ये फरक आहे. आता मी दोन्ही उच्चारतो, पार्वती शंकर बरोबर आहे, शंकर पार्वती बरोबर वाटतं, पण लक्ष्मीनारायण नारायण लक्ष्मी बरोबर नाही वाटते. कारण ते सांभाळायला कारण, हे तपाला कारण आहे, हे तपाला कारण आहे. म्हणून धर्मपारायण स्वतः पती समान व्रताचं पालन करणारी प्रतिव्रता साध्वी श्री सदा सर्वदा देवदर्शनीय आहे. म्हणजे जर तुम्हाला देवाचं दर्शन नाही झालं आणि एखादी सौभाग्यवती जर स्त्री जर दिसली तर देवदर्शनाचं पुण्य आहे. म्हणून पूर्वीचे लोक जाताना कधी एखादी सौभाग्यवती स्त्री पाणी भरताना दिसले काम फत्ते आहे. बरोबर, घोडा दिसला तर काम फत्ते आहे, गाय दिसली तर काम फत्ते आहे, गाढव दिसलं तर आणि गाढव माणूसच दिसला तर असे. म्हणून सुंदर वेश धारण केला पाहिजे आणि चित्ताच्या ठिकाणी सेवा धर्माचं चिंतन ठेवलं पाहिजे की काय काम राहिलंय आपलं. असं राहिलं की स्त्रीचं वदन नेहमी प्रसन्न वदन असतं, नाही तर मेकअप करून सुद्धा डिसमूड. कारण सेवा धर्माने जी प्रसन्नता येते चेहऱ्यावर ती साधनाने येत नाही, ती साधनाने येत नाही. म्हणून तो स्वामीचं वचन सुद्धा कठोर नको, क्रूर नको. म्हणून असा प्रसन्नतेचा प्रातिपत्य धर्म आहे. असं पार्वतीने सांगितल्यावर गंगा गद 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 हसली, सरस्वती गद गद हसली, गोदावरी गद गद हसली. शरद ऋतूच्या पाण्याप्रमाणे स्त्रीनं राहावं. लक्षात आलं का? कोजागिरी नंतर पाणी कसं असतं? स्वच्छ. म्हणून स्त्रीचं मन कसं पाहिजे? मन चंगा, स्वच्छ आणि पवित्र. जो पुरुष समान आहे, चंद्रा समान आणि सूर्या समान, वृक्षाची दृष्टी जी आहे ती जशी नेहमी सदा पवित्र असते तशी स्त्रीची दृष्टी पवित्र. जी नारी आजारी दरिद्री आहे, जी नेहमी थकून जाते,
तिच्याकडून सेवा कमी घ्यावी पतीने सुद्धा आणि पुत्राने सुद्धा. म्हणजे त्यांनी तिथं ताकदीचा विचार करून सेवा घ्यावी. पाहता धर्म बदलो ना. स्त्री धर्माला पती धर्म कसा असावा ते सांगायला सुरुवात केली. हे तर काही गणोबा राहतात, सगळे ती बाई ढकून जाते, जीव जातो. गणोबा त्यांना काय म्हणतात? गणोबा. स्त्री धर्माबरोबर स्त्री धर्म टिकवायचा असेल तर पुरुष धर्म अनुकूल पाहिजे. प्रतिकूल असला तर स्त्री धर्माला सारखे अश्रू येतात. म्हणून अश्रू काढणारा कोण आहे? जो पुरुष सदोदित अश्रू काढतो त्याच्या नशिबी जन्मभर दुःख असतं. कारण वचनानं दुःख होऊन जातं. पुरुषाच्या वचनानं स्त्रीला दुःख होऊन जातं. मुलाच्या वचनानं दुःखी होत नाही, विसरून जाते. पण पतीच्या वचनाला ती विसरत नाही. म्हणून पती आणि पुत्र यांची सेवेमध्ये ती तत्पर राहिली पाहिजे. त्याच्याने काय होतं तर तिचं हृदय शुद्ध होतं. कसं शुद्ध होतं? म्हणजे गंगाजळाप्रमाणे. म्हणून स्त्रिया काही दुःख झालं तर लगेच विसरून जातात. परत स्वयंपाक करून चहा देऊन माणसाला आनंदित करतात. म्हणून प्रसन्न चित्तानं सेवा झाली पाहिजे, शुश्रूषा झाली पाहिजे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दोघांनी एकमेकाचे विश्वास संपादन केले पाहिजे. प्रातःकाली उठण्यामध्ये रुची पाहिजे. स्त्री धर्मामध्ये प्रातःकाली उठण्यामध्ये रुची पाहिजे. प्रति दिवशी उठल्यानंतर गृहकामामध्ये दक्ष पाहिजे. गृहकामामध्ये जर सावधानता नसेल तर त्या घरामध्ये दैना आहे. आणि पक्वान्नामध्ये रुची नसेल तर त्या घरामध्ये रोग आहे. म्हणून देवाला सुद्धा म्हणतो आपण कागदात, रुची रुची भोग करे मोरला पय पकवान मेवा मिठाई नाद नादंगी द्राक्ष केला. सिद्धांत सांगितले. म्हणून पहा तुम्ही काही स्त्रिया माणसांना मुलांना खाल्लं असेल ना फळं चिरून ठेवतात. जेवण त्याला आवडतात तर नाही हे गाव घ्या, हे गाव घ्या, हे गाव घ्या, मला का आवडणार, हे खाल्लं पाहिजे. कारण रुची आहे त्या की फळ गेलं पाहिजे पोटामध्ये. नाही तर आपण म्हणतो ते टरबूज 3 दिवस झालं चिराणा मग तुम्ही चिराणा तुम्ही हे काम करत झालं. रुची रुची भोग खरे मोरला पय पकवा मेवा मिठाई नारद अंगीर द्राक्ष केला. असं आहे. विज्ञान किती फसवा आहे. एक 10 वर्षापूर्वी ज्यूस प्या सांगायचे सगळे डॉक्टर. आता त्यांच्या लक्षात शास्त्र म्हणतं दूध आणि फळं एकत्र खायचे नाही, साजरात नाही. पण ऐकत नव्हते नाही हो. आता डॉक्टर म्हणतात दूध फळं एकत्र खाऊ नका. तर ते मारक आहे. म्हणून आपलं शास्त्र दूध फळं आधी खाऊन घ्यायचे, नंतर वरतून दूध प्यायचं. पण दूध आणि फळे एकत्र नाही करायचे. ज्यूसला असा ऊत आला होता. असं आहे. म्हणून आयुर्वेद हा पूर्ण अभ्यासक आहे. आता घरामध्ये अग्निहोत्राचं काम स्त्रीनेच केलं पाहिजे. पुष्प बधी अर्पण, देवता अतिथी सासू सासरे यांना पेय मोक्ष अनुसार विशेष अन्न आपण घ्यायचे. जो विशेष अन्न घेतो ते धष्टपुष्ट होतात आणि त्यांच्या अंगी संतुष्टी येते. स्त्रियांच्या अंगी संतोषपणा म्हणजे पुरुषांच्या अंगी संतोषपणा आणि स्त्रियांच्या अंगी संतुष्टी. इतकं जरी राहिला पदार्थ तरी तेवढ्यात ओके होत. एक गावठी म्हण आहे, आगा बुगा आणि मायबाप झाला.
जर सगळं आगा भोगा जरी बाईला खायला मिळाला तरी ती म्हणते तू गेला माझ्या आई वडिलांना दीर्घ आयुष्य प्राप्त. काय भाषा आहे बघा, किती गोड आहे. कारण प्रिय म्हणून ते म्हणतात उत्तम गुण सांगितले. सासू सासऱ्यांच्या चरणाला वंदन, माता पितांबरोबर प्रीती भक्ती ही तपस्विनी स्त्री मानली गेलेली आहे. ब्राह्मण, दुर्बल, अनाथी, दीन, आंधळा, कंगाल यांना अन्न दिल्यानंतर तिला पोषण शक्ती येते. आपल्या घरी कोणी आला, ब्राह्मण आला किंवा दुर्बल आला, अनाथ आला, त्याला जर तिने दिलं तर तिला पोषण शक्ती मिळते. म्हणजे नाही काही दिलं तरी तिचं पोषण, नाही खाल्लं काहीतरी तिचं पोषण. मग काय बघा, तुम्ही 2 वाजेपर्यंत काही खात नाही, थकत नाही का? काही घेतलं ते म्हणे मागणी थकवायचं. तिला पोषण शक्ती येते आणि तिचं ते अक्षय तप आहे. म्हणजे तिच्या तपाचा कधी क्षय नाही. कृष्णार्पणम. सत्यगुरु राय कृपा मनची त्वरी नाही घडली सेवा काही. भोजना मागती तुपपाव शिरण पहिला विसर स्वप्ना माझी. गुरुजी माईकची वायर लावली नाही.